हॅलो डिअर फ्रेंड्स, मी तुमची विज्ञानची शिक्षिका किंवा तुमचा जो काही एन्व्हायरमेंटल सायन्स पार्ट फर्स्ट आहे त्याची शिक्षिका वैष्णवी पाटील आहे. फ्रेंड्स, आपण आजच्या सेशन मध्ये आजचा जो काही भाग आहे आपला त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आपण तुमचा जो काही एन्व्हायरमेंटल सायन्स पार्ट 1 आहे त्याचा पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे आवर अर्थ अँड आवर सोलार सिस्टीम. तर आवर अर्थ म्हणजे काय, तर आपली पृथ्वी. तर आपली पृथ्वी का, कारण आपण या पृथ्वीवरती राहतो, आपण या पृथ्वीवरचे काय आहोत, सजीव आहोत. म्हणून ही पृथ्वी कोणाची आहे, आपली आहे, बरोबर. तर ही जी काही आपली पृथ्वी आहे तर तिच्याबद्दल आणि आपण ज्या सूर्यमालेमध्ये राहतो, सूर्यमाला म्हणजे काय, तर आपल्या पृथ्वीसारखे बरेचसे ग्रह, बरेचसे तारे एका विशिष्ट अशा ग्रुपमध्ये राहतात. म्हणजे काय, तर आपण एखाद्या कॉलनीमध्ये राहतो, एखाद्या सोसायटीमध्ये राहतो किंवा एखाद्या गल्लीमध्ये राहत असतो. ती काय झाली, तर आपली स्वतःची कॉलनी झाली, स्वतःची सिस्टीम झाली. तर त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या कॉलनीमध्ये, सोसायटीमध्ये राहत असतो, त्याच पद्धतीने आपली जी काही पृथ्वी आहे ती एका छोट्याशा कॉलनीमध्ये राहते. आणि ती कॉलनी म्हणजेच काय, तर आपली सोलार सिस्टीम. तर या सोलार सिस्टीम मध्ये काय काय असतं, काय काय नाही, या बऱ्याचशा गोष्टी आपण शिकणार आहोत, समजून घेणार आहोत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना निरभ्र आकाश पाहायला आवडत असेल. आपण बऱ्याच वेळेला अंधारा रात्रीमध्ये काय करतो, तर आपला जो काही निरभ्र असा आकाश आहे त्याच्याकडे पाहतो. त्याच्याकडे पाहत असताना आपल्याला असे आढळते, काय आढळते, की बरेचसे तारे टिमटिमतात. बरेचसे तारे काय करत असतात, टिमटिम करत असतात. बरेचसे तारे आपण मोजतो, बरेचशा ताऱ्यांची नावे सुद्धा तुम्हाला माहित असतील. त्यापैकी ध्रुव तारा हा आपल्या सर्वांच्या ओळखीचा आहेच. तर अशा बऱ्याचशा गोष्टीची आणि छान छान गोष्टींची माहिती आपण आज मिळवणार आहोत. तर चला आपल्या या पाठाला सुरुवात करूया. तर सुरुवातीला लक्षात घ्या, आपण हा जो काही पाठ आहे यामध्ये सुरुवातीला काही माहिती दिली गेली आहे ती आपण समजून घेऊया. तर जेव्हा केव्हा आपण उघड्या ग्राउंड मध्ये बसतो, ओपन ग्राउंड म्हणजे काय, तर उघडं मोकळं असं मैदान, मग आपण काय करतो, आकाशाकडे पाहतो. आपल्याला छान वाटतं अगदी जेव्हा आपण आकाशाकडे पाहत असतो. क्लिअर नाईट स्काय, वी कॅन सी मेनी स्टार्स. तर जेव्हा निरभ्र असं आकाश असतं, निरभ्र अशी रात्र असते, त्यावेळेला आपल्याला बरेचसे स्टार्स पाहायला मिळतात. काही स्टार्स काय होतात, टिमटिमत असतात, काही स्टार मात्र टिमटिमत नाही. स्टार म्हणजे काय, तर तारे. दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम द अर्थ. ते आपल्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत. खूप म्हणजे त्यांचं जे काही अंतर आहे ते लाखो किलोमीटर्स मध्ये येत असतं. त्यानंतर पुढे पहा, सम स्टार्स आर प्रॉमिनंट व्हाईल सम आर टायनी अँड फेंट. काही स्टार्स हे काय आहेत, प्रॉमिनंट. प्रॉमिनंट म्हणजे काय, तर आपल्या डोळ्यांना सहजपणे दिसू शकणारे, उघड्या डोळ्यांनी सहजपणे दिसणारे. तर काही स्टार कसे आहेत, टायनी आहेत म्हणजे अगदी छोटे छोटे आहेत. फेंट आहेत म्हणजे आपल्याला ते अंधुक अंधुक दिसतात, क्लिअरली आपल्याला ते पाहायला मिळत नाही. If we look at them carefully, we find that many of them twinkle, but some do not. तर आपण जर त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं, अगदी त्यांचं ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं, तर आपल्याला काय आढळतं, तर आपल्याला आढळतं की त्यांच्यापैकी बरेच तारे हे काय करतात, लगलगतात, टिमटिम करत असतात आणि बरेचसे करत सुद्धा नाहीत. मग यामागचं कारण काय असू शकतं, तर ते आपण आता थोड्याशा पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता फक्त लक्षात ठेवा की आपण रात्रीच्या वेळेला ज्या काही चांदण्या पाहतो, बरेचसे तारे पाहतो, तर ते सर्व तारे काय होत असतात, चमचमत असतात. ज्या पद्धतीने आपण दिवाळीला घरावरती लाईट लावतो, तर ती जी काही लाइटिंग असते ती काय करत असते, चमचम करत असते, टिमटिमत असते. तशाच पद्धतीने हे तारे सातत्याने टिमटिमत असतात. त्यानंतर पुढे आपण वळूया, पुढे काय म्हणतो, पुढचा भाग काय म्हणतो हे लक्षात घेऊया. तर द सन अँड द मून आर कंपॅरेटिव्हली क्लोज टू द अर्थ. चंद्र आणि सूर्य हा पृथ्वीपेक्षा थोड्याशा जवळ अंतरावरती येतात, थोडेसे जवळ ते अंतराने असतात. सो वी कॅन सी देअर राऊंड शेप्स क्लिअरली. आणि त्यामुळेच आपण त्यांचे जे काही गोल आकार आहेत ते आपण स्पष्टपणे काय करू शकतो, पाहू शकतो.
The sun, the moon, the stars, the planet, etc. are all known as heavenly bodies. जे काही सूर्य असतील, पृथ्वी असेल, चंद्र असेल, वेगवेगळे ग्रह असतील, यांनाच आपण काय म्हणतो? हेवनली बॉडीज. तर व्हॉट इज मीन बाय हेवनली बॉडीज? हेवनली बॉडीज काय असतात, त्यांची काय वैशिष्ट्ये आहेत, हे आपण आता समजून घेऊया. तर हेवनली बॉडीज म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? भूगोलीय वस्तू म्हणतो, किंवा ज्या हेवनली बॉडीज आकाशामध्ये तरंगत असतात, ज्यांना बऱ्याच वेळेला त्यांना भौगोलीय वस्तू, भौगोलीय बॉडीज असं सुद्धा म्हटलं जातं. मग हे काय असतात? तर द सिलेस्टेड बॉडीज विच आर प्रेझेंट इन द स्काय लाईक प्लॅनेट, स्टार एक्सेट्रा. हेवनली बॉडीज म्हणजे काय? तर अशा बॉडीज ज्या काय खगोलीय बॉडीज, प्रामुख्याने आपण त्यांना म्हणतो ज्या काही खगोलीय बॉडीज म्हणजे खगोलीय वस्तू आकाशामध्ये प्रेझेंट असतात, ज्याप्रमाणे काय आहेत? ग्रह आहेत, तारे आहेत, इतर सर्व गोष्टी आकाशामध्ये उपस्थित असतात, त्यांनाच आपण हेवनली बॉडीज म्हणत असतो. मग बऱ्याचशा हेवनली बॉडीज आपल्याकडे पाहायला मिळतात. त्या कोणत्या कोणत्या असतात? ते ग्रह असू शकतात, ते तारे असू शकतात, बऱ्याचशा गोष्टी असू शकतात. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आकाशामध्ये किती मोठ्या प्रकारच्या वेगवेगळ्या हेवनली बॉडीज आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे आपण समजून घेऊया स्टार्स म्हणजे काय. तर आपण जेव्हा आकाशाकडे पाहतो त्यावेळेला आपल्याला आश्चर्य वाटतं की हे ज्या काही चांदण्या आहेत त्या का टिमटिमत असतील सातत्यानं, त्यांच्याकडली जी काही लाईट आहे ती संपत नसेल का? आपल्याकडे बऱ्याच वेळेला लाईट गेल्यानंतर आपल्याला प्रश्न पडत असतो, बरोबर? तर हे जे काही स्टार्स आहेत ते काय असतात नेमकं? तर स्टार्स म्हणजे काय? द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. तर अशा खगोलीय वस्तू ज्या काय करतात? ट्विंकल करत असतात. ट्विंकल म्हणजे काय? तर टिमटिमत असतात, किंवा मग त्या काय करत असतात? तर लुकलुकत असतात, त्यांना आपण काय म्हणतो? स्टार्स म्हणतो. तर तुम्ही लहानपणी एक पोयम म्हणायचा, आठवते का? पहा, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. तर ही जी काही पोयम होते त्याच्यामध्ये आपण स्टार्सला विचारायचो की स्टार्स, ताऱ्यांनो, तुम्ही ट्विंकल कशा पद्धतीने करता? तर हे जे काही स्टार्स आहेत अशा खगोलीय वस्तू ज्या काय करतात? ट्विंकल करतात, त्यांनाच आपण काय म्हणतो? स्टार्स म्हणतो, त्यांनाच आपण तारे म्हणतो. मग या ताऱ्यांपैकी सगळ्यात प्रखर, सगळ्यात जास्त उष्णता देणारा आणि या पृथ्वीला सुद्धा काय देणारा? ऊर्जा देणारा महत्वाचा एक तारा आहे, त्याचं नाव काय आहे? सूर्य, ज्याला आपण काय म्हणतो? सन म्हणतो. तर स्टार्स हॅव देअर ओन लाईट. तर हे जे काही तारे असतात त्यांना स्वतःचा प्रकाश असतो, ते स्वतः प्रकाशमान असतात. सन इज अ स्टार, इट इज क्लोजर टू अस दॅन एनी ऑफ द अदर स्टार्स, हेन्स इट अपीअर्स बिग अँड ब्रिलियंट. तर जो काही सन आहे, जो काही सूर्य आहे, तो सुद्धा काय आहे? एक तारा आहे, त्यामुळे तो सतत काय करत असतो? लखलखत असतो, प्रकाश आपल्याला देत असतो, आणि तो बाकीच्या इतर ताऱ्यांपेक्षा आपल्या खूप जवळचा तारा आहे. आणि त्यामुळेच तो आपल्याला कसा दिसतो? अगदी प्रचंड मोठा आणि ब्रिलियंट. ब्रिलियंट म्हणजे काय? तर अगदी तेजस्वी. सूर्याकडे पाहत असताना जेव्हा आपण दुपारच्या वेळेला सूर्याकडे पाहतो, तर त्यावेळेला आपण जेव्हा त्यांच्याकडे सहज सुद्धा नजर फिरवली आपण, तर आपले जे काही डोळे आहेत ते आपोआप झाकले जातात, कारण सूर्य हा काय आहे? फार तेजस्वी आहे. तर एवढा भाग समजला तुम्हाला मित्रांनो? आता आपण काय करूया? पुढचे जे काही मुद्दे असतील ते समजून घेऊया. त्यानंतर पहा, इन इट्स ब्राईट लाईट ड्युरिंग द डे वी कॅन नॉट सी अदर स्टार्स. आणि ज्या वेळेला सूर्य असतो म्हणजे ज्या वेळेला दिवस असतो त्यावेळेला आपल्याला काय समजतं? तर सूर्याच्या तेजस्वी प्रकाशमानामुळे आपण इतर ताऱ्यांना पाहू शकत नाही, कारण तो इतका प्रखर आहे, इतका तेजस्वी आहे, इतका प्रकाश देणारा आहे. तर असे वेगवेगळे स्टार्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि हा काय आहे? तर दिस इज सन हु इज अ स्टार. आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, फार मजेशीर गोष्ट आहे, काळजीपूर्वक ऐका. तर हे जे काही सन आहे, हा सन, याचं तापमान खूप जास्त आहे. त्याचं एवढं तापमान आहे की त्या सन पर्यंत आजपर्यंत कोणीही पोहोचू शकलेलं नाही. आपण इतर ग्रहांवरती गेलेले आहोत. तुम्ही बऱ्याच वेळेला बातम्यांमध्ये ऐकलं असेल, बऱ्याचशा मूवीज सुद्धा पाहिले असतील तुम्ही, मंगळयान सारख्या. तर त्यामध्ये आपण मंगळावर गेलो, चंद्रावर गेलो, पण आपण अद्याप
सूर्यावर गेलेलो नाही, कारण सूर्याचं जो काही तापमान आहे ते एवढं जास्त आहे की याच्यामध्ये सर्व धातू काय होतील, सहजपणे वितळले जातील. मग धातू वितळतात, मग आपण काय आहोत, आपण तर लगेचच काय होऊ, याच्यामध्ये वितळून जाऊन राख होऊन जाऊ. त्यानंतर आपण आता समजून घेऊया प्लॅनेट्स म्हणजे काय. तर आपण सुरुवातीला काय पाहिलं, सुरुवातीला आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय हेव्हनली बॉडीज. त्यानंतर आपण पाहिलं व्हॉट आर स्टार्स. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत व्हॉट आर प्लॅनेट्स. प्लॅनेट्स काय असतात, द हेव्हनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स. तर अशा खगोलीय वस्तू ज्या काय करत नाहीत, ट्विंकल करत नाहीत. ट्विंकल म्हणजे काय, तर लखलखत नाहीत, त्या प्रकाशित होत नाहीत, त्यांना आपण प्लॅनेट्स म्हणतो. प्लॅनेट्स म्हणजे काय, तर ग्रह. मग ग्रहांची उदाहरणे काय आहेत, आपण जिथे आहोत, तुम्ही जिथे बसलेले आहात म्हणजे काय, तर आपली पृथ्वी. आपली पृथ्वी ही एक काय आहे, ग्रह आहे. मग हा जो काही पृथ्वी ग्रह आहे याची काही वैशिष्ट्ये आढळतात का, तर हो, आपल्या पृथ्वीची काही वैशिष्ट्ये आढळतात. ती वैशिष्ट्ये आपण काय करूया, आता समजून घेऊया. तर त्याचं पहिले वैशिष्ट्य पहा, प्लॅनेट्स डू नॉट हॅव लाईट ऑफ देअर ओन. हे जे काही प्लॅनेट्स असतात त्यांना स्वतःची लाईट नसते, ते लखलखत नाहीत, ते प्रकाशित होत नाहीत. त्यानंतर पुढे पहा, दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. ते काय करतात, जे काही तारे आहेत त्यांच्याकडून आपली जी काही प्रकाशाची गरज आहे ती भागवत असतात. मग आपण काय करतो, प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड अ स्टार इवन ॲज दे रोटेट अराउंड देमसेल्व्स. हे जे काही ग्रह असतात ते काय होतात, ते ताऱ्यांभोवती फिरत असतात. उदाहरणामध्ये आपली जी काही पृथ्वी आहे ती स्वतःभोवती तर फिरतेच, पण त्याचप्रमाणे स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती सुद्धा काय करत असते, फिरत असते. त्यानंतर पुढे पहा, असे बरेचसे प्लॅनेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्या सूर्यमालेमध्ये आपली जी काही सोलार सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं बरेचसे प्लॅनेट्स पाहायला मिळतील. पण त्याच्यापैकी महत्वाचे प्लॅनेट्स कोणते कोणते आहेत, तर अर्थ असेल, त्यानंतर प्लुटो हा काय आहे, डॉर्फ प्लॅनेट आहे. डॉर्फ प्लॅनेट म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर येतो ज्युपिटर, मार्स, व्हेनस, असे बरेचसे प्लॅनेट आपल्याला या सूर्यमालेमध्ये पाहायला मिळतात. तर आपण काय म्हटलो की जे काही प्लॅनेट आहेत ते काय करतात, स्वतःची प्रकाशाची गरज भागवण्यासाठी ते ताऱ्यांकडून प्रकाश घेतात. मग आपली जी काही पृथ्वी आहे ती एका ताऱ्याकडून प्रकाश घेते, ज्याचं नाव काय आहे, सन आहे. मग सूर्याकडून प्रकाश घेत असताना पृथ्वी काय करते, तर पृथ्वीवरती हा प्रकाश येतो कशाच्या मदतीने, वातावरणाच्या मदतीने. आणि फार मजेशीर गोष्ट आहे ऐका, तर आपल्या पृथ्वीवरती एक छत्री आहे जिला आपण ओझोनची छत्री म्हणतो. तर ही जी काही ओझोनची छत्री आहे, ह्या ओझोनच्या छत्रीमुळे काय होतात, तर हा जो काही सूर्य आहे तो आग ओकणारा आहे, जास्त तापमान असलेला तो आहे. मग हा सूर्य काय करतो, तर त्याच्यामध्ये असलेले जे काही घातक किरण आहेत तर ते पृथ्वीवरती पाठवत असतो, आणि ते पृथ्वीवरती येऊ नयेत यासाठी हा जो काही ओझोनची छत्री आहे ती काय करत असते, तर ती आपल्याला मदत करत असते. कशासाठी, तर या सूर्यापासून येणारे जे काही हानिकारक किरण आहेत याच्यापासून आपलं संरक्षण व्हावं याकरिता. मग जे काही उर्वरित प्रकाश आपल्या पृथ्वीवरती येतो त्या प्रकाशापासून जे काही वेगवेगळे वनस्पती आहेत ते काय करतात, फोटोसिंथेसिस करतात. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, तर प्रकाश संश्लेषण करतात. म्हणजे काय, तर ही जी काही वनस्पती आहेत ते आपल्याला हिरव्या रंगाची आढळतात. कारण काय, तर यांच्यामध्ये हरित द्रव्य आढळतात ज्याला आपण क्लोरोफिल म्हणतो. तर हा जो काही क्लोरोफिल आहे याच्या मदतीनं हवेमध्ये जो काही कार्बन डायऑक्साईड असतो याच्या आणि क्लोरोफिलच्या मदतीने हे जे काही वनस्पती असतात ते काय करतात, सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. यालाच आपण काय म्हणतो, तर यालाच आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. आणि अशाच पद्धतीने काय केलं जातं, तर अशाच पद्धतीने प्रत्येक ग्रह काय करतो, तर आपली जी काही प्रकाशाची गरज आहे ती प्रकाशाची गरज इतर ताऱ्यांकडून भागवत असतो. आपण कोणाकडून भागवतो, मग आपण सूर्याकडून आपली जी काही प्रकाशाची गरज आहे ती भागवत असतो. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळूया. आता आपण पाहणार आहोत
द सोलार सिस्टीम. तर आपण बराच वेळ झालं म्हणत आहोत सोलार सिस्टीम सोलार सिस्टीम. मग ही सोलार सिस्टीम नेमकं असते काय हे आपण लक्षात घेऊया. आवर अर्थ इज अ प्लॅनेट. आपली पृथ्वी एक काय आहे, ग्रह आहे. इट गेट्स इट्स लाईट फ्रॉम द सन. आपण ग्रह आहोत म्हणजे आपल्याला स्वतःची लाईट असेल का, नाही. तर मग आपल्याला लाईट साठी दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागेल. मग आपण काय करतो, तर सूर्यासारख्या प्रखर तेजस्वी ताऱ्याकडून काय घेत असतो, लाईट घेत असतो. मग ही जी काही लाईट आहे, मग आपली जी काही पृथ्वी आहे ती काय करत असते, स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती सुद्धा काय करते, फिरत असते. म्हणजे कशा पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण मंदिराच्या फेऱ्या मारत असतो त्याच पद्धतीने ही जी काही पृथ्वी आहे त्याच पद्धतीने, त्याच म्हणजे वेगवेगळ्या आकारामध्ये, ऑर्बिटमध्ये, कक्षा ज्याला आपण म्हणतो. समजा इथे एखादा मंदिर आहे, ठीक आहे. तर या मंदिराच्या भोवताली असा काय आहे, प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग आहे. तर हा काय झाला, तर ही कक्षा झाली, हा ऑर्बिट झाला कशाचा, आपली फेरी मारण्याचा. तशाच पद्धतीने समजा हा सूर्य आहे आणि इथे आपली पृथ्वी आहे. तर पृथ्वी ज्या आकारामध्ये फिरते तिला आपण काय म्हणतो, तर तिला आपण कक्षा म्हणतो. त्यानंतर पुढे पहा, इट्स मुवमेंट अराउंड द सन इज कॉल्ड द रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ. तर सूर्याभोवती जी काही तिची हालचाल आहे यालाच आपण काय म्हणतो, तर त्यालाच आपण पृथ्वीची प्रदक्षिणा म्हणतो. कोणाभोवती, तर सूर्याभोवती. Besides Earth, there are 7 other planets that revolve around the sun. तर पृथ्वीला सोडून आणखी 7 ग्रह आहेत जे काय करत असतात, तर सूर्याभोवती फिरत असतात, ज्या पद्धतीने आपली पृथ्वी फिरते. दे आर मर्क्युरी, व्हेनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न. आणि ते कोणते कोणते आहेत, मर्क्युरी असेल, व्हेनस असेल, मार्स असेल, ज्युपिटर असेल किंवा मग सॅटर्न असेल. युरॅनस आहे, नेपच्यून आहे आणि प्लुटो जो की एक डॉर्फ प्लॅनेट आहे, म्हणजे सगळ्यात छोटा ग्रह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर असे वेगवेगळे वेगवेगळे 7 ग्रह जे की आपल्या पृथ्वी सोबत काय करत असतात, सूर्याभोवती फिरत असतात. त्यानंतर पुढे पहा, तर ही आपली काय आहे, सोलार सिस्टीम आहे. यामध्ये लक्षात घ्या, हा काय आहे, आपला सूर्य आहे. तर हा एक काय आहे, तेजस्वी ब्रिलियंट स्टार आहे. याच्याकडे काय असतो, स्वतःचा प्रकाश असतो. त्यानंतर मग येतो मर्क्युरी. मग मर्क्युरी ज्या कक्षेमध्ये, ज्या गोल वर्तुळामध्ये फिरतो त्याला आपण काय म्हणतो, ऑर्बिट म्हणतो. त्यानंतर मग येतो व्हेनस. व्हेनस सुद्धा काय करतो, तर एका कक्षेमध्ये फिरत असतो. त्यानंतर मग येते अर्थ. आपली जी काही अर्थ आहे तिला एक सॅटेलाइट आहे. हा सॅटेलाइट काय असतो ते आपण समजून घेऊया. मग येतो मून, मग येतो मार्स आणि मग त्यानंतर ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस, नेपच्यून आणि सगळ्यात शेवटी येतो तो म्हणजे प्लुटो. तर अशा पद्धतीने आपली सूर्यमाला बनलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपली एक आपल्या कॉलनी मधलं स्वतःचं घर असेल, आपल्या परिसरातील इतर ग्रह हे काय झाले, आपले शेजारी झाले. तशाच पद्धतीचे आपल्या अर्थचे शेजारी कोण कोण आहेत, मग आपल्या अर्थचे शेजारी आहेत व्हेनस असेल किंवा मार्स असेल, मर्क्युरी असेल, हे आपल्या अर्थचे काय आहेत, शेजारी आहेत. त्यानंतर पुढे पहा, एव्हरी प्लॅनेट इन द सोलार सिस्टम रिव्हॉल्व्स अराउंड द सन along a specific path. This path is known as planet's orbit. तर प्रत्येक ग्रह काय करतो, सूर्याभोवती काय करत असतो, फिरत असतो आणि एका विशिष्ट कक्षेमध्ये, विशिष्ट आकारामध्ये, विशिष्ट मार्गावर तो फिरत असतो. त्याला आज आपण काय म्हणतो, प्लॅनेट्स ऑर्बिट, म्हणजे ग्रहांची फिरण्याची कक्षा. त्यानंतर पुढे पहा, द सन विच इज अ स्टार अँड द प्लॅनेट्स that revolve around it are together called solar system. तर सूर्य, त्याच्या भोवती असलेले जो की एक तारा आहे आणि त्याच्या भोवती फिरणारे इतर ग्रह, यांना एकत्रितपणे यांना आपण जवळपास काय म्हणतो, तर सोलार सिस्टीम म्हणतो. यालाच आपली आपण सूर्यमाला असे म्हणतो. तर तुम्हाला समजलं, एवढा भाग समजला का मुलांनो? तर सूर्यमाला काय असते, स्टार्स काय असतात, ते कशा पद्धतीने सूर्याभोवती फिरतात, किंवा मग कोण लखलखतात, तारे लखलखतात की ग्रह लखलखतात, हेव्हनली बॉडीज काय असतात, अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. त्यानंतर आपण आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया.
Besides the planet, the solar system also includes various other heavenly bodies. तर या ग्रहांव्यतिरिक्त आणखी बरेचसे खगोलीय वस्तू आपल्याला सूर्यमालेमध्ये पाहायला मिळतील आणि हे काय आहे आपली सूर्यमाला आहे ज्याच्यामध्ये सूर्यासमवेत इतर ग्रह आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे पहा अदर हेव्हनली बॉडीज इन द सोलार सिस्टीम. तर आपल्या सोलार सिस्टीम मध्ये आपली जी काही सूर्यमाला आहे त्याच्यामध्ये आढळणारे इतर जे काही काय आहेत हेव्हनली बॉडीज. हेव्हनली बॉडीज म्हणजे काय तर खगोलीय वस्तू कोणत्या कोणत्या आहेत तर दॅट इज सॅटेलाइट्स. सॅटेलाइट म्हणजे काय उपग्रह. तर आपल्या पृथ्वीभोवती फिरणारा जो काही उपग्रह आहे त्याचे नाव काय आहे मून. तर तो मून काय आहे पृथ्वीचा उपग्रह आहे. म्हणजे काय आहे सम हेव्हनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट्स दीज आर कॉल्ड सॅटेलाइट्स. तर काही खगोलीय वस्तू काय करत असतात तर वेगवेगळ्या ग्रहांभोवती फिरत असतात त्यांनाच आपण काय म्हणतो सॅटेलाइट्स म्हणतो. त्यांनाच आपण उपग्रह म्हणतो. मग आपल्या पृथ्वीभोवती सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम द सन. फक्त प्लॅनेट्सला सनलाईट भेटतं का नाही तर जे काही उपग्रह आहेत त्यांना सुद्धा सूर्यापासून आपली जी काही प्रकाशाची गरज आहे ती भागवावी लागते. वी सी द मून ॲट नाईट इट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आपण रात्रीच्या वेळेला काय पाहतो आकाशामध्ये चंद्र पाहतो आणि हा जो काही चंद्र असतो तो काय करत असतो तर तो आपल्या पृथ्वीभोवती फिरत असतो. तर आपण नेहमी लहानपणी गाणं म्हटलं जातं पहा चांदमामा लपलास का लिंबोणीच्या झाडामागे लपलास का. तर असे जे काही सॉंग्स होती अशी जी काही कविता होती ती आपण लहानपणी म्हणायचो आणि तो जो काही चांदमामा आपण त्या कवितेमध्ये उल्लेख करायचो तोच चांदमामा काय आहे तर आपला पृथ्वीचा उपग्रह आहे. त्यानंतर पुढे पहा हेन्स इट इज कॉल्ड अ सॅटेलाइट ऑफ द अर्थ. म्हणूनच याला काय म्हटलं जातं तर आपल्या पृथ्वीचा उपग्रह म्हणलं जातं. त्यानंतर हा जो काही चंद्र आहे तो अशा पद्धतीचा दिसतो अगदी कशा कलरचा सिल्वर रंगाचा. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टम हॅव सॅटेलाइट्स. सोलार सिस्टीम मधले बरेचसे प्लॅनेट्स त्यांना काय आहे स्वतःचे उपग्रह असलेले आपल्याला पाहायला मिळतील. प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन अराउंड देअर सॅटेलाइट. जे काही प्लॅनेट आहेत ते काय होतात तर त्यांच्या सॅटेलाइट सोबत त्यांच्या उपग्रहा समवेत ते सूर्याभोवती फिरत असतात. म्हणजे ज्या पद्धतीने आपला जो काही चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे तो काय करतो आपली पृथ्वी त्या चंद्रासमवेत सूर्याभोवती फिरत असते. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे ग्रह आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे पहा डॉर्फ प्लॅनेट्स म्हणजे काय तर आपण बऱ्याच वेळेला प्लुटोचा उल्लेख केला होता. There are some smaller heavenly bodies that revolve around the sun. They are called dwarf planets. तर आपल्या सूर्यमालेमध्ये खगोलीय छोट्या छोट्या बऱ्याचशा प्लॅनेट्स पाहायला मिळतात त्यांनाच आपण डॉर्फ प्लॅनेट्स म्हणतो. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल कोण आहे तर याचं बेस्ट एक्झाम्पल प्लुटो आहे जो की सूर्यापासून सर्वात दूरवरचा प्लॅनेट आहे. डॉर्फ प्लॅनेट्स रिव्हॉल्व इंडिपेंडेंटली अराउंड द सन. जे काही डॉर्फ प्लॅनेट आहेत ते सूर्याभोवती अगदी स्वतंत्रपणे स्वतः फिरत असतात. दे हॅव अन ऑर्बिट ऑफ देअर ओन. त्यांना स्वतःची कक्षा असते ज्या पद्धतीने प्लांट्सची कक्षा असते तशाच पद्धतीची कक्षा आपल्याला डॉर्फ प्लॅनेटची सुद्धा काय होते पाहायला मिळते. त्यानंतर हा काय आहे तर हा प्लुटो आहे जो की एक डॉर्फ प्लॅनेट आहे जो की सूर्यापासून फार दूर अंतरावरती आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे पहा त्यानंतर दुसऱ्या हेव्हनली बॉडीज आहेत त्या म्हणजे कोणत्या ॲस्टेरॉइड्स. ॲस्टेरॉइड्स म्हणजे काय तर जे काही आपले मंगळ ग्रह आहे किंवा ज्युपिटर आहे याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या हेव्हनली छोट्या छोट्या हेव्हनली बॉडीजचा एक पट्टा पाहायला मिळतो त्यांनाच आपण ॲस्टेरॉइड्स असे म्हणतो. त्यानंतर पुढे पहा ॲस्टेरॉइड्स अल्सो रिव्हॉल्व अराउंड द सन. तर हे जे काही ॲस्टेरॉइड्स आहेत ते सुद्धा काय होतात तर ते सूर्याभोवती फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कंपेअर्ड टू द सन अदर हेव्हनली बॉडीज इन द सोलार सिस्टीम आर मच स्मॉलर. जर आपण सूर्यासोबत तुलना केली इतर ग्रहांची इतर हेव्हनली बॉडीजची तर सगळ्यात मोठा ग्रह सगळ्यात मोठा तारा
असं आपल्याला एकच आढळेल, तो म्हणजे काय तर सन. त्यानंतर पुढे पहा, द मून इज क्लोजेस्ट टू द अर्थ. आपल्या पृथ्वीच्या सर्वात जवळचा उपग्रह कोणता आहे? तो म्हणजे मून, ज्याला आपण चंद्र म्हणतो. त्यानंतर पुढे पहा, दॅट इज वाय इट अपियर्स टू बी सो बिग ऑल्दो इट इज ऍक्च्युअली व्हेरी मच स्मॉलर दॅन द सन. आणि याच कारणामुळे काय होतं, तर जो काही सूर्य आहे तो आपल्याला, जो काही चंद्र आहे त्यामुळेच आपल्याला काय होतो, सूर्यापेक्षा छोटा पाहायला मिळतो किंवा छोटा आढळतो. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, अ डायग्राम ऑफ द सोलार सिस्टीम इज गिवन बिलो. तर आपल्याला डायग्राम दिली गेली आहे सोलार सिस्टीमची. इन इट यू सी द सन इन द सेंटर, द हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड इट अँड देअर ऑर्बिट. तर तुमच्या लक्षात येईल की सूर्य हा या सूर्यमालेचा मुख्य भाग आहे आणि त्याच्या भोवतालीच इतर जे काही हेवनली बॉडीज आहेत, ज्यामध्ये डॉर्क प्लॅनेट्स येतात, ॲस्टेरॉइड्स येतात, प्लॅनेट्स येतात, सॅटेलाइट्स येतात, हे सर्व काय होत असतात, तर फिरत असतात त्यांच्या विशिष्ट अशा कक्षांमध्ये. मग काय होतं, द प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स, डॉर्क प्लॅनेट्स अँड ॲस्टेरॉइड्स आर ऑल द पार्ट ऑफ द सोलार सिस्टीम. ग्रह असतील, उपग्रह असतील किंवा डॉर्फ प्लॅनेट्स असतील, हे सर्व काय आहेत, तर आपल्या सूर्यमालेचा विशिष्ट असा भाग आहेत. त्यानंतर पुढे पहा, तुम्ही सांगू शकाल का, म्हणजे आपल्याला इथे प्रश्न विचारले गेले आहेत. तर तुम्हाला सोलार सिस्टीमची आकृती आपण नुकतीच पाहिली, आणखी एक वेळेस पाहून घ्या, त्याच्यावरतीच आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर पहिला प्रश्न हा आहे की विच प्लॅनेट इज नियरेस्ट टू द सन. सूर्याजवळ सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे, तर तुम्ही तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पहा, मी त्याचा आन्सर सांगत आहे. मर्क्युरी इज नियरेस्ट प्लॅनेट टू द सन. सगळ्यात जवळचा ग्रह तो म्हणजे मर्क्युरी आहे सूर्याला. त्यानंतर दुसरा प्रश्न काय म्हणतो, तर दुसरा प्रश्न हा आहे की ऍट व्हॉट पोझिशन इज द अर्थ फ्रॉम द सन. तर सूर्यापासून कितव्या पोझिशन वरती आपल्याला आपली पृथ्वी पाहायला मिळते, तर सूर्यापासून जवळपास 3ऱ्या पोझिशन वरती आपल्याला आपली पृथ्वी पाहायला मिळते. त्यानंतर पुढे पहा, विच प्लॅनेट इज प्लेस्ड बिटवीन द अर्थ अँड मर्क्युरी. मर्क्युरी आणि अर्थच्या मध्ये आपण कोणता प्लॅनेट ठेवलेला पाहायला मिळतो, तर तो आहे व्हेनस. त्यानंतर पुढचे प्रश्न पहा, नेम द प्लॅनेट्स बियॉन्ड द ऑर्बिट ऑफ मार्स इन सिरियल ऑर्डर. मार्सच्या नंतरचे जेवढे काही प्लॅनेट्स आहेत, जेवढे काही ग्रह आहेत, त्यांची सिरियलने तुम्हाला क्रमाने त्यांची नावे सांगायची आहेत. मग मार्स नंतर येतो ज्युपिटर, मग येतो सॅटर्न, मग येतो युरॅनस, नेपच्यून आणि शेवटी येतो प्लुटो. विच प्लॅनेट इज फर्दरेस्ट फ्रॉम द सन. फर्दरेस्ट म्हणजे काय, तर दूर असणे. कोणता प्लॅनेट हा सूर्यापासून खूप दूर आहे, तर कोणता प्लॅनेट आहे, दॅट इज डॉर्फ प्लॅनेट प्लुटो. त्यानंतर पुढे पहा, ग्रॅव्हिटी म्हणजे काय. तर बऱ्याच वेळेला आपण पाहतो, आपण जर एखादी वस्तू काय वरच्या दिशेला टाकली तर ती वस्तू आपोआप खाली पडते. मग म्हणजे काय, तर आपल्या पृथ्वीमध्ये काही जादू आहे का, नाही. तर आपल्या पृथ्वीमध्ये काय आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती आढळते. आणि त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच काय होतं, तर ज्या काही वस्तू आपण वरच्या दिशेला हवेत फेकतो त्या सर्व वस्तू काय होतात, तर खालच्या दिशेला पडतात. यांनाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटी म्हणतो. All heavenly bodies exert a force of attraction or a pull on one another. This force is called the force of gravity. तर ज्या काही हेवनली बॉडीज असतात, जे काही खगोलीय वस्तू असतात, त्या काय करतात, एकमेकांवरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन ठेवतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रकारचं आकर्षण असतं, त्या एकमेकांकडे खेचल्या सुद्धा जातात किंवा एकमेकांपासून दूर ओढल्या सुद्धा जातात. आणि हे जे काही बल या दोन्ही वेगवेगळ्या खगोलीय वस्तूंवरती कार्य करत राहतं, त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटी म्हणतो. त्यानंतर पुढे पहा, द सन एक्झर्ट्स अ ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन ऑल प्लॅनेट्स व्हेअरएज द टेंडन्सी ऑफ द प्लॅनेट्स इज टू मूव्ह अवे फ्रॉम द सन. जे काही सूर्य असतात, जे काय करतात, ग्रॅव्हिटेशनल पूल ठेवतात. काय करतात, खगोलीय बॉडी, ज्या काही खगोलीय वस्तू असतात ते काय होतात, त्यांच्यामध्ये टेंडन्सी असते. कशाची टेंडन्सी असते, टेंडन्सी म्हणजे काय, तर क्षमता असते, ते काय सूर्यापासून दूर जाऊ शकतात. As a result of these two forces, the planets keep revolving around the sun at a fixed distance in a fixed orbit. आणि याचाच परिणाम म्हणून काय होतात, या दोन्ही बलांचा परिणाम म्हणून
हे जे काही प्लॅनेट्स आहेत ते एकमेकांपासून फिरतात, एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरतात, विशिष्ट ऑर्बिटमध्ये फिरतात, एकमेकांना धडकत नाहीत. समजा आपल्याला सांगितलं की तुमच्यामध्ये पळण्याची शर्यत लावलेली आहे आणि तुम्ही पळा. मग तुम्ही काय करता? तुम्ही एखाद्या दुसऱ्या रनरच्या जागेमध्ये जाता, त्याची जागा घेता आणि मग काय होतं? तुमची धडकाधडकी सुरू होते. तसं हे प्लॅनेट्स करतात का? नाही करत. का नाही करत? कारण यांच्यामध्ये आपल्याला ग्रॅव्हिटी पाहायला मिळते. इन द सेम वे सॅटेलाइट रिव्हॉल्व अराउंड देअर प्लॅनेट्स. आणि अशाच पद्धतीने जे काही सॅटेलाइट्स असतात ते प्लॅनेट्स भोवताली फिरत असतात. त्यानंतर आपण एक छान अशी इंटरेस्टिंग गोष्ट पाहणार आहोत. ह्या ग्रॅव्हिटीचा शोध कोणी लावला, कशा पद्धतीने लावला याबद्दल. तर गोष्टी ऐकायला आवडतात ना तुम्हाला? तर नीट काळजीपूर्वक ऐका हा. तर गोष्ट आहे एका मोठ्या सायंटिस्टची, ज्यांचं नाव होतं न्यूटन. तर काय झालं? ते न्यूटन हे एक शास्त्रज्ञ होते. शास्त्रज्ञ म्हणजे काय? तर ते काय करतात? वेगवेगळ्या विषयावरती अभ्यास करतात, संशोधन करतात आणि मग त्यांचं त्याबद्दल जे काही मत असेल ते मांडत असतात. त्यांना आपण शास्त्रज्ञ म्हणतो. मग हे जे काही शास्त्रज्ञ आहेत असे मोठे शास्त्रज्ञ होते, ज्यांचं नाव होतं न्यूटन. मग हे न्यूटन एका दिवशी काय केले? तर हे एका सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते अभ्यास करत. मग वरच्या दिशेने काय झालं? सफरचंद खाली त्यांच्या डोक्यावरती पडलं. मग त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला की हा जो काही सफरचंद आहे तो वरच्या दिशेलाही जाऊ शकला असता, तो खालीच का पडला? मग त्यांनी संशोधन करायला सुरुवात केली. त्यांनी खूप अभ्यास केला, बरंचसं रिसर्च केलं आणि त्यावरून मग त्यांना समजलं की आपल्या पृथ्वीमध्ये काय आहे? एक शक्ती आहे, एक बल आहे, जो काय करत असतो? वरी फेकल्या गेलेल्या सर्व गोष्टींना स्वतःकडे आकर्षित करत असतो. आणि त्या बलामुळेच काय होतं? तर आकाशातून पडणाऱ्या सर्व वस्तू ह्या आपोआप पृथ्वीवरती, जमिनीवरती पडतात. आणि इथूनच आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, ग्रॅव्हिटी काय असते, या गोष्टी समजायला सुरुवात झाली. तर याचा शोध कोणी लावला? तर याचा शोध न्यूटन या थोर शास्त्रज्ञांनी लावला. तर यामध्ये आपण जर न्यूटनच्या जागी असतो तर आपण काय विचार केला असता? तर तो सफरचंद घेतला असता आणि त्याला लगेच खाऊन संपवला सुद्धा असता. पण हे जे काही शास्त्रज्ञ असतात ना मुलांनो, ते फार हुशार असतात, जिज्ञासू असतात आणि बऱ्याचशा गोष्टींबद्दल बराचसा विचार, संशोधन सुद्धा ते सातत्यानं करत असतात. मग न्यूटन यांनी जर आपल्यासारखा विचार केला असता, सफरचंद पडले झाडापासून तर आपण खाऊन टाकूया, तर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो हे आज समजलंच नसतं. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असतील तर ते प्रश्न कोणाला तरी विचारत जा. आणि जर तुम्हाला कोणीही त्याचा आन्सर सांगत नसेल तर आपल्याकडे शेवटी गुगल आहेच की. गुगलवरती तुम्ही सर्च करा, त्याबद्दलची माहिती मिळवा आणि जिज्ञासू वृत्तीने काय करा? अभ्यास करा. त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढच्या भागाकडे. तर इन विच डिरेक्शन डू दिस थिंग्स फॉल? तर कोणत्या दिशेने या सर्व गोष्टी खाली पडल्या? लिव्स असतील, फ्लावर्स असतील, फ्रूट असतील, एका झाडापासून खालच्या दिशेने पडतील. रॉक्स दॅट कम लूज फ्रॉम अ हिल साइड. असा खडक जो की एखाद्या टेकडीवरून घसरतो, तो कुठे पडेल? तो खाली जमिनीवरती पडेल. रेन फॉलिंग फ्रॉम द स्काय. आकाशातून पाऊस पडत आहे तर तो कुठे येईल? जमिनीकडे येईल. काय येईल? तर जमिनीमध्ये काय आहे? गुरुत्वाकर्षण बल. त्यानंतर पहा, ड्यू टू द अर्थ्स ग्रॅव्हिटी ऑल थिंग्स ऑन द अर्थ रिमेन ऑन इट. तर आपल्या पृथ्वीची जी काही ग्रॅव्हिटी आहे त्यामुळेच काय होतं? तर सर्व गोष्टी, सर्व वस्तू जिथल्या तिथे राहतात. जर आपल्या पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण नसतं तर आपण आज काय झालो असतो? हवेमध्ये तरंगलो असतो. आपण सहजपणे खाली बसू शकलो असतो का? नाही. आपण हवेमध्ये कुठेतरी तरंगत असलो असतो. ठीक आहे मुलांना? त्यानंतर पहा, even if we throw something upward with great force it finally falls down to the ground. जर आपण काय केलं? वरच्या दिशेला खूप प्रचंड दाब लावून, प्रचंड पूर्ण सामर्थ्यानं, ताकदीने काय केलं? एखादी वस्तू वरच्या दिशेला फेकली तर काही कालावधीनंतर ती वस्तू काय येते? आपोआप खाली येते. यामागचं कारण म्हणजे काय? तर आपला जो काही गुरुत्वाकर्षण बल आहे तो. त्यानंतर पुढे पहा, तुम्हाला माहिती आहे का? काय माहिती आहे का आपल्याला? इंडिया स्पेस मिशन. इंडियाचं काय? स्पेस मिशन म्हणजे अंतराळ मिशन कार्य ज्याला आपण म्हणतो. तर आपल्याकडे बरेचसे अंतराळ आहेत. अंतराळ म्हणजे काय?
तर ज्या ठिकाणी जे काही ऍस्ट्रॉनॉट्स असतात, ऍस्ट्रॉनॉट्स म्हणजे काय, आता अंतराळवीर काय करतात, जाऊन राहतात, त्यांना आपण काय म्हणतो, स्पेस म्हणतो. तर 22 ऑक्टोबर 2008 साली भारताच्या ऑर्गनायझेशन, त्याचं नाव आहे इस्रो. इस्रो म्हणजे काय, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. यामध्ये काय केलं जातं, तर बरेचसे उपग्रह बनवले जातात, बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये केलं जातं, संशोधन केलं जातं. तर त्यांनी एक चंद्रयान काय केलं, लॉन्च केलं आणि याला चंद्रयान 1 हे नाव दिलं. मंगळयान इज द अनदर इम्पॉर्टंट इंडियन स्पेस मिशन. तर चंद्रयान झाल्यानंतर आपण काय केलो, मंगळावरती गेलो. आपण म्हणजे कोण, आपल्या भारतातील काही ऍस्ट्रॉनॉट्स, ज्याला आपण अंतराळवीर म्हणतो ते. तर मंगळयान ही मूवी तुम्ही पाहिली असेल, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये रॉकेट्स बनवले जातात, कशा पद्धतीने सॅटेलाइट्स बनवले जातात, या सर्व गोष्टी आपण मंगळयान या मूवी मध्ये समजून घेतलेल्या आहेत. इट इज नोन ॲज MOM or Mars Orbit Mission. It was launched on 5 November 2013. It got established in the orbit around the planet Mars on 24 September 2014. ISRO achieved the feat in its first attempt. Both these missions are unmanned, that is, there were no people on board these spacecraft. The objective of the missions is a deeper study of the moon and Mars. तर ज्या पद्धतीने 2008 साली 22 ऑक्टोबरला आपण चंद्रावरती एक स्पेस पाठवलं, तशाच पद्धतीचं स्पेस आपण 5 नोव्हेंबर 2013 साली मंगळावरती सुद्धा पाठवलं. आणि याचा मेन उद्देश काय होता, यामागचं कारण काय होतं, तर आपल्याला चंद्राचा आणि मंगळाचा व्यवस्थितपणे अभ्यास करता यावा, हा त्यामागचा कारण होतं. कारण मंगळावरती माती उपलब्ध आहे का, मग मंगळयान असं दिसायचा. आणि या मंगळयाननं काय केलं, तर वरून आपल्या भारताचा फोटो घेतला आणि तो फोटो आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळाला. Peoples have always been curious about heavenly bodies in the sky. बरेचसे लोक काय असतात, जिज्ञासू असतात आकाशामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा ताऱ्यांबद्दल, ग्रहांबद्दल. They have always wanted to reach them. आणि मनुष्य असा हा एकमेव प्राणी आहे ज्याला वाटतं की आपण इतर ग्रहांवरती जावं, त्याच पद्धतीने काय करावं, त्याचं संशोधन करावं आणि आपल्याला त्या ग्रहांवरती राहता येईल का, याचा दिवसेंदिवस तो काय करत आहे, शोध घेत आहे. However, to send some object from the earth into space, it must be given power against the force of gravity. आपण पाहतो बरेचसे अंतराळ काय केले जातात, ज्याला आपण रॉकेट्स म्हणतो, ते काय केले जातात, तर ते आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधामध्ये जातात, विरुद्ध दिशेने जातात आणि त्यामुळेच ते अवकाशापर्यंत पोहोचू शकतात. रॉकेट टेक्नॉलॉजी और स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी इज यूज्ड फॉर दॅट पर्पज. आणि त्याच हेतूसाठी काय केला जातो, त्याचा रॉकेट टेक्नॉलॉजी किंवा स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी वापरली जाते. वन ऑफ द दिवाळी फायर क्रॅकर इज कॉल्ड अ रॉकेट. आपल्याकडे दिवाळीला आपण रॉकेट उडवतो पहा, तो त्याच पद्धतीचा प्रकार आहे. तो जो काही दिवाळीत उडवायचा रॉकेट असतो तो एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स आहे, स्फोटक आहे तो. आणि त्यामुळे काय होतं, तर मोठ्या प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये एनर्जी निर्माण होते आणि मोठा आवाज करून, धम असा आवाज करून काय होतो, तो फुटून जातो. जी काही रॉकेटची डिझाईन आहे ती अशाच पद्धतीच्या या फटाक्यापासून बनवली गेली आहे, जो की आपल्याला स्वतःला ग्रेट स्पीड मध्ये, अगदी कशाच्या स्पीड मध्ये, तर एरोप्लेन पेक्षाही फास्ट स्पीड मध्ये तो गुरुत्वाकर्षण बलाच्या बाहेर जाऊ शकेल अशा पद्धतीने त्याला बनवलं जातं. त्यानंतर पुढे पहा, व्हेरी पॉवरफुल रॉकेट्स आर यूज टू सेंड अ स्पेसक्राफ्ट इनटू स्पेस. तर जे काही अंतराळ असतात त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रचंड शक्ती असलेले मोठमोठे रॉकेट्स काय केले जातात, वापरले जातात. अ ट्रेमेंडस क्वांटिटी ऑफ फ्यूल इज बर्न्ड इन रॉकेट्स so that spacecraft weighing thousands of tons can be launched into space. तर रॉकेट मधला जो काही फ्यूल असतो तो बराचसा जळतो आणि त्यामुळेच जे काही स्पेसक्राफ्टचं वजन असतं, जे की हजारो टनांमध्ये राहतं, ते काय केलं जातं, तर अंतराळामध्ये सोडलं जातं. In the 20th century, a few countries of the world developed space technology and sent hundreds of spacecraft into space. आणि 20व्या शतकामध्ये तर काय झालं माहितीये तुम्हाला, तर 20व्या शतकामध्ये तर बऱ्याचशा देशांनी बऱ्याचशा टेक्नॉलॉजीचा वापर करून जवळपास 100च्या वर काय केले आहेत, स्पेसक्राफ्ट अवकाशामध्ये पाठवले आहेत.
आवर कंट्री इज वेल नोन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इट्स स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी. आपला जो काही देश आहे तो स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजीसाठी काय आहे, महत्वाचा ठरतो. सम स्पेसक्राफ्ट रिमेन इन सेम. काही स्पेसक्राफ्ट हे काय होतात तर अंतराळामध्येच राहतात. सम आर ब्रॉट बॅक टू द अर्थ व्हाईल सम लँड ऑफ अदर प्लॅनेट्स और सॅटेलाइट्स. काही हे स्पेसक्राफ्ट काय केले जातात तर परत आणले जातात पृथ्वीवरती, किंवा मग काय होतं तर काही हे वेगवेगळ्या प्लॅनेट्स वरती किंवा सॅटेलाइट्स वरती पाठवले जातात. काही मिशन्स मध्ये शास्त्रज्ञ सुद्धा त्यांच्यामध्ये काय करत असतात, प्रवास करत असतात, आणि त्यांनाच आपण ॲस्ट्रॉनॉट्स म्हणतो, त्यांनाच आपण अंतराळवीर म्हणतो. तर हे जे काही अंतराळवीर असतात यांना असा ॲस्ट्रॉनॉट सूट असतो, ज्याद्वारे काय होतं तर त्यांच्या शरीरावर त्या तेथील वातावरणाचा कुठलाही आणि कसलाही प्रकार फरक पडत नाही. त्यानंतर आपण एक छोटीशी माहिती पाहणार आहोत. ती माहिती अशी आहे की इंडियन ॲस्ट्रॉनॉट जे काही पहिले भारतीय अंतराळवीर होते त्यांचं नाव काय होतं तर त्यांचं नाव होतं दॅट इज राकेश शर्मा. तर हे राकेश शर्मा काय तर असे सायंटिस्ट आहेत, असे ॲस्ट्रॉनॉट आहेत जे काय केले 1984 मध्ये त्यांनी सर्वप्रथम भारतातून पहिला नागरिक जो की अंतराळामध्ये गेला याचा मान मिळवला. त्यांनी जवळपास आपल्या स्पेस स्टेशन वरती 8 दिवस घालवले. इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्यामध्ये ते तिथे गेले होते. तर त्यांनी काय जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की अंतराळातून आपली भारत कसा दिसतो तर त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं होतं की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तर सर्वात भारी सगळ्यात सुंदर आपला हिंदुस्तान दिसत आहे. त्यानंतर फाइंड आउट मोर अबाउट द वर्क ऑफ कल्पना चावला अँड सुनीता विल्यम ॲस्ट्रॉनॉट्स ऑफ इंडियन ओरिजिन. ज्या मूळच्या भारतीय वंशाच्या 2 महिला अंतराळवीर होत्या त्या कोणत्या ह्या आहेत कल्पना चावला आणि दुसरा म्हणजे सुनीता विल्यम्स. यांची माहिती तुम्हाला इंटरनेटवरून मिळवायची आहे. त्यानंतर पुढे पहा मॅनमेड सॅटेलाइट. तर ज्या पद्धतीने आपल्या पृथ्वीला एक सॅटेलाइट आहे ज्याला आपण उपग्रह म्हणतो तर तसे मॅनमेड सॅटेलाइट सुद्धा उपलब्ध आहेत का तर हो, तसे मानवनिर्मित सॅटेलाइट सुद्धा आहेत. Man-made satellites provide useful information for agriculture, environment, weather forecasting, making maps and searching for water, mineral wealth on the earth. तर हे जे काही वेगवेगळे मानवाने निर्माण केलेले उपग्रह आहेत त्यांचा वापर आपण कशासाठी करतो तर त्यांचा वापर आपण शेतीसाठी करतो, वातावरणासाठी करतो. जे काही वेगवेगळे वातावरणाचे बदल आहेत त्यांच्याबाबत सूचना देण्यासाठी करतो, वेगवेगळे नकाशे बनवण्यासाठी करतो, आणि पृथ्वीवर किती प्रमाणामध्ये वेगवेगळी मिनरल आहेत, वेगवेगळी जीवनसत्व खनिज आहेत याच्यासाठी आपण काय करतो तर या सॅटेलाइट्सचा यूज करतो. दे आर ऑल्सो यूज फॉर टेलिकम्युनिकेशन. दे आर पुट इनटू ऑर्बिट अराउंड द अर्थ. दे कॅन रिमेन इन स्पेस फॉर मेनी इयर्स. त्यानंतर पुढे पहा शेवटचा मुद्दा लक्षात ठेवा. Space scientists have not yet been able to find single other planet which has life on it. Therefore, our Earth is an invaluable planet. The degradation of its environment for any reason will be the threat to the existence of life itself. तर आतापर्यंत जेवढे काही खगोलशास्त्रज्ञ आहेत त्यांना असा एकही ग्रह आढळला नाही ज्या ग्रहावरती काय आहे आपल्यासारखे जीव आढळतात, जीव राहतात. म्हणून आपली जी काही पृथ्वी आहे ती एक काय आहे इनव्हॅल्युएबल प्लॅनेट, म्हणजे ज्याची तुलना करू शकत नाही आपण, ज्याची किंमत करू शकत नाही, इतकं महत्वाचं आणि इतका चांगला प्लॅनेट हा आपला पृथ्वी आहे. पण सध्या आपण जे काही प्रदूषण करत आहोत, झाडे लावत नाही आहोत, बेशुमार काय करत आहोत, जंगलतोड करत आहोत, यामुळे हे जे काही वातावरण आहे आपल्या अर्थचं ते काय होत आहे दिवसेंदिवस बिघडलेले आपल्याला पाहायला मिळतं. तर या पाठामध्ये आपण काय काय पाहिलं मुलांना, या पाठामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं हेव्हनली बॉडीज काय असतात, त्यानंतर मग आपण पाहिलं की सॅटेलाइट्स काय असतात, प्लॅनेट्स काय असतात, ॲस्ट्रॉनॉइड्स काय असतात, अशा बऱ्याचशा गोष्टींची माहिती आपल्याला या पाठातून मिळालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा पहिला पाठ होता. याबाबत जर तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणे सोडवल्या जातील. तशाच पद्धतीने जर तुम्हाला या भागाचा या पाठाचा एक्सरसाइज पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 5th स्टँडर्ड सायन्स या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, पाहायला विसरू नका.
तशाच पद्धतीने जर तुम्हाला या भागावरती पर्सनली प्रश्न विचारायचे असतील आम्हाला, तर त्याकरिता तुम्ही आमचा जो काही ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर आहे किंवा त्याच्या सर्व वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, तेथून तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबूया. आपला जो काही पहिला पार्ट आहे ज्यामध्ये आपल्याला आपल्या पृथ्वीची आणि आपल्या सूर्यमालेची माहिती मिळवायची होती, तो आपण व्यवस्थितपणे काय केलेला आहे, समजून घेतलेला आहे आणि आशा करते तो तुम्हाला समजला देखील असावा. आपण इथे थांबूया, लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या ना. बाय बाय बच्चो लोग.